नमस्कार. ईश्वरी आणि अर्णवच्या प्लॅनमध्ये चांगलाच राकेश अडकलेला असतो. स्वतःला शाणा समजणारा राकेश मात्र या वेळेला चांगलाच तोंडावर आपटलेला असतो. अंजली राकेशच्या अंगावर धावून गेलेली असते. ती म्हणत असते, शी शी, किती घाणेरडे आहात तुम्ही. अहो, एका मुलीचा बाप आहात तुम्ही, तरी सुद्धा हे घाणेरडे असं वागताना काहीच कसं वाटलं नाही. त्यावेळेला राकेश बोलतो, प्लीज प्लीज अंजली मॅडम, तुम्ही असा विचार करू नका. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, तुझ्या या घाणेरड्या तोंडातून माझं नाव सुद्धा घेऊ नकोस. एक नंबरचा घाणेरडा आहेस तू, घाणेरडा. तुझं थोबाड सुद्धा पाहायची इच्छा नाहीये माझी. आत्ताच्या आत्ता तू इथून चालता पड. तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते, अंजली ताई सॉरी, पण या माणसाला मात्र मी इथून पाठवणार नाही. काहीही झालं तरी या माणसाला धडा तर शिकवलाच पाहिजे. त्यावेळेला राकेश बोलतोय, ईश्वरी जास्त शहाणी समजू नको स्वतःला. कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला अजिबात सोडणार नाहीये. तेव्हा मात्र अर्णव उलट्या हाताची सनसनीत कानाखाली राकेशच्या चढवतो आणि राकेशला म्हणतो, तुला काय वाटलं? तुला मी ऑफिसमध्ये मोठी पोस्ट दिली याचा अर्थ माझा तुझ्यावरती विश्वास आहे? अजिबात नाही. अरे, माझा तुझ्यावरती विश्वास नव्हता तर मला तुला चांगलंच अडकवायचं होतं, पण तुला मात्र ते गांभीर्य समजलं नाही आणि तू स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास. राकेश, कितीतरी वेळा मी तुला सांगितलंय, तू मला हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नकोस, पण नाही, तुला मात्र मला हलक्यातच घ्यायचंय ना, आणि शेवटी तू मला हलक्यातच घेतलंस. त्यावेळेला लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते, अर्णव सर, अहो यांची उडी कुठपर्यंत आपल्याला तर माहितीच आहे ना. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ते काही असलं तरी सुद्धा या माणसाला आता माफ करायचं नाही. अंजली ताई, बघितलंस ना, बघ बघ, तू या माणसासाठी माझ्यावरती नको नको ते घाणेरडे आरोप केलेस, माझा अपमान केलास, मला नाही नाही ते बोललीस, माझा तिरस्कार केलास, भाऊ बोलून घ्यायची लाज वाटते असं बोललीस. मला खरंच कमाल वाटते ताई, तू एवढ्या खालच्या थराला कशी काय उतरलीस? तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही? तेव्हा मात्र अंजली बोलते, चिंटू चिंटू मला माफ कर. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अंजली ताई, मान्य आहे तुमचं तुमच्या नवऱ्यावरती प्रेम होतं, या बावळट माणसावरती तुम्ही प्रेम केलं, पण खरोखर तो माणूस त्या लायकीचा आहे का? या गोष्टीचा कधी तुम्ही विचार केलात का अंजली ताई? अंजली ताई, प्लीज स्वतःच्याच मनाला विचारा. तेव्हा अंजली बोलते, खरं सांगू, माझं चुकलं आणि मला ते समजून चुकलंय. मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये. त्यावेळेला लगेच ईश्वरी चिडलेली असते आणि ईश्वरी मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपल्यात जमाय. अंजली ताई, आता या माणसाचा खरा चेहरा तुमच्या समोर आला, पण याच माणसाचं लग्न माझ्या जवळ ठरलं होतं. या माणसाला माझ्याशी लग्न करायचं होतं. हो, कितीतरी अशा मुलींना याने फसवलं, पण वेळीच अर्णव सरांनी मात्र माझा जीव वाचवला, कारण अर्णव सरांमुळेच मी स्वतःला वाचवू शकले, नाहीतर या माणसाने माझा सुद्धा गैरफायदा घेतला असता. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ताई ताई, हे खरं आहे. ताई, माझ्यावरती विश्वास ठेव, मी मुद्दामून काहीच केलं नाही, तर मला या माणसाला धडा शिकवायचाच होता ताई. त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला ईश्वरी राकेशला बोलते, राकेश, आजपर्यंतच्या तुझ्या सगळ्या चुका मी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवल्या होत्या. अर्णव सर आणि अंजली ताईंमध्ये तू जेव्हा फूट पडलीस, तेव्हाच मी ठरवलं होतं की तुझ्यासारख्या पापी माणसाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा, आणि कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता तो चेहरा लक्षात ठेवलाय. आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. त्यावेळेला लगेच मोठ्याने राकेश बोलतो, तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला पकडलत? ए अंजली, जास्त शहाणपणा करू नकोस. अगं, स्वतःचा चेहरा कधी आरशात बघितलास का? जरा जरा विचार कर. अगं, जरा विचार केलास ना तर बरं होईल. अंजली, तुझी काय लायकी आहे ना ती मला कळून चुकलीये. अगं, तुझ्यासारख्या लंगड्या मुलीशी कुणी लग्न केलं असतं, जरा तरी विचार कर.
जरा विचार केलास ना तर बरं होईल. तेव्हा मात्र अंजली बोलते, असं नाही वाटत की तुम्ही अति बोलताय? प्लीज प्लीज जरा बोलताना तरी विचार करा. तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो, बस झाला राकेश, माझ्या ताईबद्दल बोलताना नीट विचार करायचा. हिम्मतच कशी झाली तुझी माझ्या ताईबद्दल असं काहीतरी बोलायची? तेव्हा मात्र राकेश बोलतोय, गप्प बस, अरे उगाच शहाणपणा करू नकोस. त्यावेळेला अंजली बोलते, अहो असेन मी एका पायाने लंगडी, पण तुमच्यावरती प्रेम मात्र अगदी मनापासून केलं. खूप स्वतःला भाग्यवान समजायचे. तुमच्यात मी देव बघायचे, देव. खरंच मला असं वाटायचं की तुम्ही माझ्यावरती खूप मोठे उपकार केले आहेत. तेव्हा ईश्वरी बोलते, असं का वाटायचं तुम्हाला अंजली ताई? तुम्ही स्वतःला एवढं कमी का लेखता? अंजली ताई, स्वतःला कमी लेखून काही होणार नाही. प्रत्येक वेळेला जर का तुम्ही स्वतःलाच कमी लेखत असाल तर कसं होईल? त्यावेळेला मात्र अंजली मोठ्याने बोलते, संपलंय सर्व आता. आता मला हा विचारच करायचा नाही. ज्या माणसावरती मनापासून प्रेम केलं त्या माणसाने मात्र माझा विश्वासघात केला. काय करू मी मलाच कळत नाहीये. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, स्वतःला त्रास करून काही होणार आहे का? अंजली ताई प्लीज जरा विचार करा तुम्ही. तुमचं वागणं किती चुकीचं आहे ते. त्यावेळेला अंजली बोलते, मला तर समजतच नाहीये की काय करावं ते. अहो एक मुलगी आहे आपल्या पदरात आणि तुम्हाला मात्र हे नको ते सुचलंय. खरंच तुमची कमाल आहे. असं का वागलात तुम्ही? का तुम्ही माझा विश्वासघात केलात? मी विश्वास ठेवला होता ना तुमच्यावरती. तेव्हा लगेच राकेश बोलतो, गप्प बस, मी सुद्धा तुझ्यावरती विश्वास ठेवलाच होता, पण तू मात्र विश्वासघात केलासच ना. आता मात्र मला हा विषय वाढवायचा नाहीये. काही झालं ना तरी सुद्धा मला हा विषय वाढवत बसायचंच नाही. आणि प्लीज हा विषय आताच्या आता बंद करा, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते, आता बस. ए राकेश, जास्त शहाणपणा करू नकोस. प्लीज स्वतःला शांत ठेव, नाहीतर नको ते घडू शकतं. त्यावेळेला लगेच राकेश बोलतो, शांत तर तू राहा ईश्वरी. माझ्या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरवलंस ना तू. आता मात्र मी तुला सोडणार नाही. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, काय करणार आहेस तू? त्यावेळेला राकेशनी स्वतःच्या खिशामधील गन काढलेली असते आणि त्याने ईश्वरीच्या डोक्यावर धरलेली असते. त्यावेळेला सगळ्यांचा थरकाप उडतो. त्यावेळेला अर्णव बोलतोय, राकेश, जर का माझ्या ईश्वरीला काही झालं ना तर तुला संपवायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही. तुझा जीव घेईन मी, जीव. माझ्या ईश्वरीला पहिल्यांदा सोड. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर मला वाचवा. त्यावेळेला राकेश बोलतो, अर्णव, हे बघ, मला सुद्धा ही मिस इंदोर आवडतेच. माझी इंदोरी जिलेबी आहे ती. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, हिला सोडेन मी, पण तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती कर. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर तुम्ही असं काहीच करणार नाही आहात. अर्णव सर, कितीही काही झालं तरी या माणसाच्या नावावरती तुम्ही प्रॉपर्टी करायची नाही. तेव्हा लगेच राकेश बोलतोय, गप्प बस, मरणाच्या दारात उभी आहेस तरी सुद्धा असं वागतेस. तुला असं वागताना कसं काही वाटत नाही? अर्णव, तू मला हलक्यात घेऊ नकोस हा. काही झालं तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही. तुझी वाट लावेन, वाट. तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो, पुरे, आता किती आणि काय काय करायचं ना ते मला माहिती आहे. ईश्वरी तू शांत बस. तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते, अर्णव सर, इतक्या मेहनतीने तुम्ही हे सगळं मिळवलंय आणि अर्णव सर तुम्ही असं सहजासहजी घालवणार आहात का? त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, ईश्वरी, मला तुझ्यापेक्षा महत्वाची ही प्रॉपर्टी नाही. मला जर का काही महत्वाचं असेल तर तू आहेस, तू. प्लीज ईश्वरी, तू जरा शांत बस. तेव्हा मात्र अंजली बोलते, अर्णव तू अगदी बरोबर बोलतोयस. अहो काय करताय तुम्ही? अरे तुझ्यासारख्या नालायक माणसाला तर कुत्र्यासारखं तुडवलं पाहिजे. तुझी मुळात लायकीच ती आहे. आता मात्र तुला शांत बसून देणार नाही मी.
आणि त्याच वेळेला राकेश बोलतोय, उगा शहाणपणा करू नकोस हा, गप्प बस आता. तोंडातून एकही शब्द काढू नकोस, नाहीतर तुझी वाट लावायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अंजलीताई तुम्ही शांत राहा. अंजलीताई प्लीज तुम्ही काहीही बोलू नका. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, ईश्वरी असं कसं मी काही बोलू नको? खरं सांगायचं तर मला कळतच नाहीये की काय करावं ते. ईश्वरी खरंच माझं चुकलं, मी या माणसावरती विश्वास ठेवला. वेळीच जर का तुमच्यावरती विश्वास ठेवला असता तर ही वेळच आली नसती. त्यावेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते, एक गोष्ट लक्षात ठेव राकेश, तुझी वाट लावायला आम्ही सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. ईश्वरीच्या डोक्यावरून गन काढ, नाहीतर तुझी वाट लावेल. त्यावेळेला मात्र अर्णव तिथे मोठ्याने बोंबलत असतो, मी तुला सगळं काही देतो पण माझ्या मिस इंदोरला सोड. काही झालं तरी सुद्धा माझ्या मिस इंदोरला काही करण्याचा प्रयत्न केलास ना तर इथेच तुझे तुकडे तुकडे करेन. तू मला अजून ओळखलं नाहीयेस मी कोण आहे तो. तेव्हा राकेश बोलतो, ए गप्प बस, तू आत्ताच्या आत्ता तुझं सगळं काही मला दे. तेव्हा अर्णवने पैसे आणलेले असतात. त्यावेळेला ईश्वरी अर्णवला बोलत असते, अर्णव सर काय करताय तुम्ही? अहो तुम्हाला कळतंय का, तुम्ही स्वतःचं सगळे कष्ट या माणसाच्या हातात देताय, ज्या माणसाची लायकी सुद्धा नाहीये तुमच्या समोर उभं राहायची. अर्णव सर प्लीज स्वतःला सावरा. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, खरं सांगू मला या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये आणि आता प्लीज या सर्व गोष्टी बंद करा, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने अर्णव बोलतो, आता सगळं काही संपल्यात जमाया, आता मला हा विषय ताणायचाच नाहीये. हा विषय मला इथल्या इथे बंद करायचा आहे. मिस इंदोर माझ्यासाठी तुझ्यापेक्षा जास्त काहीच महत्वाचं नाही, हे तू लक्षात ठेव. मिस इंदोर तू चुकीचं वागतेस. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, बस मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही या माणसाच्या हातात तुमच्या आयुष्यभराची पुंजी देऊ नका. तेव्हा मात्र अंजली अलगद पाठीकडून गेलेली असते आणि राकेशच्या हातावरती जोरात दाणक्याने वार केलेला असतो. राकेशच्या हातातील बंदूक खाली पडलेली असते आणि त्याच वेळेला अर्णवने ते बंदूक घेतलेली असते आणि राकेशच्या डोक्यावर धरलेली असते. त्यावेळेला राकेश चांगलाच घाबरतो आणि मोठ्याने बोलतो, अंजली. त्यावेळेला अर्णव त्याचा सटासट थोबाड फोडतो आणि अर्णव बोलतो, बस करा आता. जर का उगाच वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास ना तर तुझी वाट लावेल वाट. उगाच जास्त शहाणपणा करण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुला संपवायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही. तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने अर्णव बोलतो, या माणसाला तर मी सोडणार नाही, या माणसाला तर त्याची लायकी मी दाखवणारच आणि त्याशिवाय मात्र मी शांत बसणार नाही. आता सगळं काही संपल्यात जमाय, संपल्या. लाज नाही वाटली तुला माझ्या ताईच्या भावनांशी खेळताना? माझ्या ताईने असं काय केलं होतं तुझं वाईट की तू असं वागलास? असं वागून तुला काय मिळालं? बोल ना, बोल, असं वागून काय मिळालं राकेश? अरे तिने तर तुझ्यावरती प्रेम केलं होतं पण तू मात्र तिचा विश्वासघात केलास. मला खरंच तुझी कमाल वाटते. का असं वागलास तू? बोल ना. मला तर तुझी आता लाज वाटायला लागली, लाज. त्यावेळेला लगेच राकेश मोठ्याने बोलतोय, गप्प बस, उगाच नको तिथे शहाणपणा करायची गरज नाहीये आणि आता मात्र लक्षात ठेव, माझ्याशी या गोष्टीवरती वाद घालायचा नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून जो माझा आता इन्सल्ट केलाय ना तो मी विसरणार नाहीये. तुम्हाला सगळ्यांना मी सोडणार नाहीये. आता तुम्ही बघाच मी तुमची कशी वाट लावतो ती. तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते, गप्प बसशील काय आता? आणि आता इथून आहे ना निघायचं बघ, निघायचं. कारण कितीही काही झालं तरी सुद्धा तुला कोणीही माफ करणार नाही. त्यावेळेला राकेश बोलतो, तुम्ही सगळेजण मिळून माझं जे काही करताय ना
त्याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणार. त्यावेळेला अंजली बोलते, अहो गप्प बसा, काय चाललंय तुमचं? अहो का असं वागताय तुम्ही? असं वागून तरी तुम्हाला काय मिळतंय? प्लीज शांत बसा ना, नका ना असं वागू. खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय. प्लीज प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा मात्र राकेश बोलतोय, गप्प बस, उगाच शहाणपणा करायची गरज नाही. हे सगळं आहे ना ते तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे. तू जबाबदार आहेस या सर्व गोष्टींसाठी. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, मी जबाबदार आहे? अहो तुमच्यावरती प्रेम केलं ही चुकी झाली का माझी? खरं खरं सांगा, काय चुकी झाली माझी? बोला ना. आजपर्यंत सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला, पण आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. पण आता मात्र मी शांत नाही राहणार, एकेकाची वाटच लावणार. त्यावेळेला मात्र राकेश खूपच चिडलेला असतो आणि तो अंजलीला बोलतो, भारीच भारीच तुझ्यात जोर आलाय माझ्याशी वाद घालायचा. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अंजली, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाहीये. तेव्हा मात्र अंजली बोलते, मला काही एक फरक पडत नाही. तुझ्यासारख्या माणसासोबत संसार करण्यापेक्षा मी कधीही एकटं राहणं पसंत करेन. आणि मला तर आता तुझ्यासोबत संसार करायचाच नाहीये. संपलंय सर्व, आता संपलंय. तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला अंजली बोलते, पुरे, आता हा विषयच बंद करा, नाहीतर काय होईल ना या गोष्टीचा तुम्हाला अंदाजच नाहीये. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अंजलीने ऐनवेळी राकेशच्या हातावर मारून ईश्वरीचा जीव वाचवला, ते योग्य केलं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.